हाय फ्रेंड, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सकाळचे 7 वाजलेले। सो देवपूजा वगैरे माझी झालेली, कारण टिफिन असतं त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं। बघू शकता तुम्ही देवपूजा वगैरे झालेली, फुलं वगैरे वाहिलेले आहेत आणि प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे। आणि तो आनंद एक वेगळाच असतो। सकाळी उठल्यानंतर आधी अंघोळीच्या नंतर लगेच देवपूजा करून मग बाकीची कामं करायला घेणार। हे सोप्याचे कव्हर्स धुवून टाकलेले आहेत, 3 सेट आहेत। तर 2 दिवसाला एकदा स्वच्छ करावंच लागतं, कारण लहान मुलं असल्यामुळं घाण होऊ शकतं। आणि हे फळाचं नाव काय आहे, कोणाला ओळखू शकतं का? नक्कीच सांगा मला। ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, तसंच पिकवायला ठेवायचं तर लक्षातच नाही। आईने शेंगा पाठवून दिलेल्या कच्च्या, आणि ती फळंसुद्धा पाठवून दिलेली आहे। आमच्याकडे शक्यतो मिळत नाहीत। बहिणीच्या मुलग्यानं कुठं तर बाहेरगावी गेलेला, तिथून त्याला मिळालेले, तो आणलेला। आणि शेपू आणि मेथी निवडायची आहे अजून। फ्लॉवर पॉटमधले वेस्टसुद्धा धुवून ठेवलेले आहेत। आणि मी फक्त 2 किलो गहू मागितलं होतं आईला, थोडेसे लागणार होते मला, आणि ते गहूचे पॅकिंग करण्यासाठी वटीचं। तर आईने एवढी सगळे गहू पाठवून दिलेत, जवळजवळ 10 ते 15 किलो। आणि वाळल्या शेंगासुद्धा पाठवून दिलेत। तुम्ही बघू शकता, मी आता त्या कॅरीबॅगमध्ये दाखवले। आणि तो लोकवनचा गहू आहे मी आणलेलं। आणि आता इथं आपण मुलंगीची भाजी बघणार आहोत। मुलंगी खूप छान लागते खायला। आणि जी आपली मसूर डाळ असते ना, ती थोडीशी भिजत घालायची, आणि ही मुलंगी छान स्वच्छ धुवून कट करून घ्यायची किंवा हातानं मोडायचे, बेर वगैरे असतात ते काढायचे। कोणी कोणी खाल्ले मला नक्कीच सांगा। आणि हे आता छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जास्त पण भाजायचं नाही डाग पडेपर्यंत, नाही तर त्याचा चव बिघडेल, कडवट लागेल तो। आणि थोडीशी कडवट लागतेच ती भाजी, पण आरोग्याला चांगली असते, रक्त वगैरे शुद्ध व्हायला। आता इथं मी छान भाजून घेतले मऊ असं। आता इथं आपल्याला लागेल त्या प्रमाणात 3 चमचे तेल घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं। आता इथं कांदा चिरून ठेवला होता मी, आता छान कांदा भाजून घ्यायचा आहे। आणि त्या फळाचं नाव फ्रेंड्स, स्टार फळ असं म्हणतात त्याला। असं सुरीनं कट केलं ना, असं सेम स्टारसारखा डिझाईन येतो त्याला, त्यामुळे त्याला स्टार फ्रूट किंवा फळ म्हटलं जातं। आता इथं कांदा भाजलेला आहे आपला, त्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे। जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करून घ्या फ्रेंड्स। जर होल डेली ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स। आता इथं आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत। गरम मसाला म्हणा, हळद, घरगुती लाल तिखट, लाल काश्मीरी तिखट। लाल काश्मीरी तिखट प्रॉपरली ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, छान रंग येण्यासाठी म्हणून मी घालते, बाकी काहीच नाही। तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालतं। आपलं घरगुती जो काळा मसाला असतो कोल्हापुरी तिखट, तो नुसता घातला तरीही चालतो, जिरं मोहरी वगैरे घातलं तरी चालतं। आता हे सगळं आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं। 1-2 मिनटं तर हलवून घ्यायचं, असं व्यवस्थित परतून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे। आणि मग जे आपण भिजत ठेवलं होतं मसूर डाळ, ते त्यामध्ये घालायचं आहे थोडं, जास्त नाही घालायचं त्यामध्ये डाळ, नाहीतर मग ते सगळं असं गिचकट होतं, कारण ते थोडंसं पाणी घालून शिजवावं लागतं। माईन मुळा किंवा मुलंगी म्हणतात त्याला। बघू शकता अगदी अर्धी वाटी पाणी घातलेली आहे मी, जास्त नाही घातली। आता परत एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं हे, आणि मग 7 ते 8 मिनिट किंवा 5 मिनिटं वाफ काढायची मीडियम फ्लेमवर। हाय फ्लेम करायचं नाही, नाहीतर करपलं जाईल। बघू शकता किती छान असं मुलंगीची भाजी तयार आहे, सुकी भाजी तयार झालेली आहे आपली। आमटी वगैरे करायचं होतं मला, म्हणून हे भाकरीसोबत खाण्यासाठी, खास भाकरीसोबत खाण्यासाठी म्हणून केलेलं आहे। चपातीसोबत शक्यतो कोण खात नाहीत आमच्या इकडं, त्यामुळे भाकरीसोबतच खाते। आणि हे बघा वेस्ट स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत, गुलाब वगैरे असं सूर्यफूल वगैरे त्यात आहेत प्रत्येक कलरचं। आणि हे आठवड्यातनं एकदा स्वच्छ करावंच लागतं, नाहीतर धुरळा बसतं आणि जाळ्या व्हायला सुरुवात होतात त्यामध्ये, आणि त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही घरामध्ये। इकडं शूज पण धुवून ठेवलेले आहेत, ते जाणार आहेत मीटिंग असल्यामुळं। आणि हे मुलगीनं बघा दुपारी कसं शेंगा खाऊन त्यातच पालपट टाकून सोडलेली आहे। आणि इकडं भांडी पण स्वच्छ करून झालेली आहेत माझी। भांडी स्वच्छ करताना व्हिडिओ क्लिक केला नाही मी, ते काय नेहमीच असतं। आणि आता इथं बघू शकता झाडं पण छान असं पालवी फुटायला लागले। आपलं तुळस असताना त्याचं पूर्ण असं कात्रीनं मी छाटलेलं, मंजुळा वगैरे जेवढं आपण छाटलं ना तेवढं छान पालवी फुटते। आणि हे बघू शकता चिनी गुलाब म्हणून हा गुलाबचं झाड आहे, मला 30 रुपयाला मिळालेलं, 30 ते 40 रुपयाला दारावर आलेलं।
तर इतक्या कळ्या सुटल्यात त्याला आणि खूप छान बटन गुलाब जसं म्हणतो आपण, चिनी गुलाब किंवा बटन गुलाब. आणि हे जे आहे गवताप्रमाणे ह्याला पुढं असं जो छेंडा आहे ना गवताचा तिथं असं पिवळ्या कलरची फुलं लागतात, खूप छान. चाफ्याची फुलं असतात ना सेम तशीच पिवळ्या कलरची लागतात आणि खूप छान लागतात ती फुलं. त्यामुळं मी ते लावले. आणि आता घर सगळं वगैरे सगळं बाकी सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजायला आलेले आहेत आणि तिला क्लासला सोडून आले मी 4 वाजता. बघू शकता मगाशीच मी सगळे सोफा वगैरे आवरलेले आणि आता परत सगळं घाण करून ठेवलेलं आहे तो. आणि हे कार्टून त्याला हवंच असतं. थँक्यू.